राज्यातील अनेक भागात पावसानं पुन्हा एकदा हजेरी लावली आहे। हवामान विभागानं पाऊस पुन्हा सक्रिय होणार असल्याची शक्यता वर्तवली आहे। येत्या 48 तासात मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। मुंबई शहर आणि उपनगरात पुढील काही तासांमध्ये आकाश अंशतः ढगाळ राहून हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे। त्यामुळे मुंबईकरांना उष्णतेपासून काही अंशी दिलासा मिळेल। मुंबईत उद्या 35°C कमाल तर 27°C किमान तापमानाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। पुणे आणि परिसरात उद्या आकाश मुख्यतः निरभ्र राहून दुपारी आणि संध्याकाळी आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे। तसेच पुढील काही दिवस आकाश ढगाळ राहून दुपार आणि संध्याकाळी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे। पुण्यात उद्या 27°C कमाल तर 22°C किमान तापमान असेल। मराठवाड्यात पुढील 2 दिवस पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव या जिल्ह्यात देखील हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता असल्यानं या ठिकाणी येलो अलर्ट देण्यात आला। तर संभाजीनगरमध्ये उद्या 30°C कमाल तर 22°C किमान तापमान असेल। विदर्भात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे। काही जिल्ह्यात 30 ते 40 किमी वेगाने वादळी वारे वाहून विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। अकोला, अमरावती, बुलढाणा, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा, गोंदिया, वाशिम या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला। नागपूरमध्ये 32°C कमाल तर 23°C किमान तापमान असेल। राज्यामध्ये पावसाचं पुन्हा एकदा जोरदार आगमन होणार असून येत्या काही तासामध्ये जोरदार पाऊस काही जिल्ह्यांमध्ये पडेल। त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावं आणि काळजी घ्यावी असं आवाहन देखील करण्यात येत आहे।